दोन पवित्र नद्यांचा संगम आणि त्या संगमावर उभे असलेले शतकानुशतकाचं श्रद्धास्थान. संगम माऊली साताऱ्यातील एक असं पवित्र तीर्थक्षेत्र जिथे आपल्याला एकाच वेळी 4 मंदिरांची दर्शन होतात, ज्यामध्ये काशी विश्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर आणि बेल्लेश्वर अशा 4 देवस्थानांची दर्शन आपल्याला इथे होतात. कृष्णा आणि वेण्णा नदीच्या तीरावर बसलेले काशी विश्वेश्वर आणि रामेश्वराचं मंदिर. मागच्या व्हिडिओमधून आपण काशी विश्वेश्वराचं मंदिर, त्याचा पौराणिक इतिहास पाहिला. त्यानंतर आत्ता आपण रामेश्वराच्या मंदिरासमोर आहोत. या मंदिराची खासियत म्हणजे कृष्णा आणि वेण्णा या 2 नदी संगमाच्या एक मंदिर अलीकडे, एक मंदिर पलीकडे असे आहे. अलीकडील मंदिर काशी विश्वेश्वराचं आहे, पलीकडील मंदिर रामेश्वराचं आहे, जे तुम्हाला बघा इथे बघायला मिळते. आज त्याच मंदिराचं दर्शन आपण घेणार आहोत, सोबत मंदिराचा इतिहास आणि इथे असणारं एकंदरीत मंदिराचं स्ट्रक्चर, त्याचसोबत मंदिरासोबत जोडलेल्या काही पौराणिक कथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर माझ्या समोर पाहिलं तर तुम्हाला काशी विश्वेश्वराचं मंदिर पाहायला मिळते आणि त्याच काशी विश्वेश्वराच्या मंदिरा आणि या रामेश्वराच्या मंदिरामध्ये जो आहे तो आहे कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम आणि त्यामुळे त्याला माहुली संगम असे बोलतात. सो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात की रामेश्वराचा इतिहास काय, किंवा रामेश्वर मंदिराची स्थापना असेल, किंवा रामेश्वर मंदिराचं एकंदरीत पौराणिक महत्व आहे जे त्यावेळी त्याला प्राप्त होतं आज तागायत ते आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात. जरा हे वेळ न घालता सुरुवात करूया आपल्या आजच्या भक्तिमय अशा व्हिडिओला. सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले संगम माऊली येथील श्री रामेश्वर मंदिर हे श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. शेकडो वर्षांचा इतिहास जपणारे हे प्राचीन शिवमंदिर भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. मंदिराची दगडी वास्तू, समोरील नंदी आणि संगमाचे शांत वातावरण प्रत्येकाला भक्तिभावाने भारावून टाकते. नद्यांच्या संगमामुळे या क्षेत्राला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे येणारे भाविक भगवान रामेश्वराचे दर्शन घेऊन मनःशांती आणि आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतात. रामेश्वर मंदिराला रामेश्वर हे नाव पडण्यामागे अशी आख्यायिका सांगितली जाते की प्रभू श्रीरामांनी भगवान शंकराची पूजा केली म्हणून इथल्या शिवलिंगाला रामाचे ईश्वर म्हणजेच रामेश्वर असे नाव पडले. रामेश्वर मंदिराच्या स्थापनेची नेमकी तारीख उपलब्ध नसली तरी हे मंदिर अनेक शतकांपासून कृष्णा वेण्णा नद्यांच्या संगम परिसरात श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. रामेश्वर मंदिराची रचना पारंपरिक दगडी स्थापत्य शैलीत करण्यात आली आहे. गर्भगृहात भगवान शंकराचे शिवलिंग विराजमान आहे. मंदिराचे शिखर, दगडी खांब आणि कोरीव बांधकाम त्या काळातील स्थापत्यकलेची साक्ष देतात. पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गाने नटलेला हा परिसर अधिक मनमोहक दिसतो. मंदिराच्या घंटानादात आणि वाहत्या नदीच्या सुरांत भक्तीचा एक अनोखा अनुभव मिळतो.
श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर क्षेत्र माहूर येथील रामेश्वर मंदिराला एकदा तरी अवश्य भेट द्या. भेटू लवकरच. जय शिवराय.